तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 8.0 चा पेपर क्रमांक 3 पाहतोय, जो यूट्यूबवरती अवेलेबल फ्री म्हणून दिलाय. आपण सगळ्यांना कळावं की बूस्टर टेस्ट सिरीज म्हणजे नक्की काय चालू असतंय, बूस्टर म्हणजे काय कार्यक्रम चालू आहे ते कळावं. यासाठी प्रत्येक बूस्टरचे पहिले 3 पेपर आपण यूट्यूबवर देतोय, बाकीचे पेपर सगळे आपल्या ॲपवरती आहेत. लक्षात ठेवायचं, एकदम अत्यल्प फी मध्ये म्हणजे 110 रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला आपला जे काही टेस्ट आहे 15च्या 15 ह्या सर्व टेस्ट तुम्हाला मिळतात. लक्षात ठेवा, 20-20 प्रश्नांच्या टेस्ट चालू आहे कार्यक्रम. रेग्युलर दररोज एक टेस्ट सोडवणं हे क्रमप्राप्त आहे का? सराव दररोज झाला पाहिजे. गणित हा सरावाशिवाय नाही, आणि सराव हा फक्त बूस्टरच्या माध्यमातून होतो. स्वतःच्या मनाने करायला गेलं तर आज तुम्ही कराल, उद्या तुमच्याकडून होणार नाही. त्यामुळे बूस्टर हे तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरलाय. प्रत्येक जणांनी सोडवला पाहिजे. दररोज दुपारी 12 वाजता आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनलवरती, ह्या टेलिग्राम चॅनल आहे, चॅनलवर सर्च करा संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, जॉईन राहा. त्याला 12 वाजता PDF शेअर केली जाते आणि मग ॲपमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पहा. ॲपमध्ये पण शेअर असते, पण टेलिग्राम आणि दोन्ही ह्या तुम्हाला लक्षात येऊन जातील. बघा, पेपर जो होता 3 त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहतोय. मित्रांनो, एक्सप्लेनेशन पाहत असताना पेपरची प्रिंट काढणं शक्यच असेल तर काढायलाच पाहिजे. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या गोष्टी चुकल्या त्या त्या ठिकाणी लिहिल्या गेल्या पाहिजेत. आता बघा, पहिलाच प्रश्न होता, मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. म्हणजे ही जी अंक मालिका दिली ह्याच्यातील चुकीचे पद ओळखा असा प्रश्न होता. हा ते वाढत 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 गेले. काहीतरी लॉजिक आहे का? बऱ्याच जण स्टक झाले असणार. बऱ्याच जणांना पहिलाच प्रश्न गुगली आलेला दिसेल. का गुगली आलेला दिसेल? काहींना अद्यापपर्यंत कळलं नाही. याचं कारण एकच आहे, आम्ही सर आतापर्यंत PYQ क्वेश्चन्स सोडवलेच नाही. आयोगाचे PYQ क्वेश्चन आमच्या डोळ्याखालून गेलेच नाही. या टॉपिकचे अंकमालिका, मिसिंग टर्म म्हणजे ह्या टॉपिकचे प्रश्न जर डोळ्याखालून गेले तर आयोगाच्या डोक्यात कोणत्या प्रकारचं लॉजिक चालू आहे, कशा प्रकारे प्रश्न सेट होईल हे तुम्हाला आयडिया येऊन जाते. क्लिअर आहे? लक्षात ठेवा, आयोगाचे प्रत्येक जण बोलत असतो बघा, PYQ सोडवा, PYQ सोडवा, PYQ सोडवा. प्रत्येक विषयाच्या बाबतीत PYQ का सोडवायचे असतात, PYQ का पाहायचे असतात, तर त्याच्या पाठीमागं आयोगाची दिशा कळते, आयोगाच्या मनात काय चाललं ते कळतं, आणि आयोग पुढे कशा टाईपचा प्रश्न विचारल ही दिशा मिळत असते. म्हणून आपल्याला PYQ सोडवावे लागत असतात. हा PYQ सोडवले असेल तर तो लगेच क्लिक झाला असेल. बघा, लॉजिक काय होतं, पहिला जो अंक आहे ना, पहिला त्याचा वर्ग पुढचे 2 अंक आहे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग किती पाहिजे होता? 36, 7 चा वर्ग 49, म्हणजे 6 चा वर्ग 36 हवा होता, 37 आहे. चूक आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे ऑड मॅन आउट, चुकीचे पद ऑप्शन 2. बघा पुढचा प्रश्न, ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन ह्याला रिलेशन कोडिंग असं आपण म्हणूया. ह्या टाईपचा प्रश्न जो असतो, A+B म्हणजे A हा B चा भाऊ आहे, A-B A ही B ची बहीण आहे, A×B म्हणजे A ही B ची पत्नी आहे, A/B म्हणजे A हे B चे वडील आहेत. मी नेहमी सांगत आलोय, या टाईपचा प्रश्न दिसला, पहिलं काय तर पहिलं लक्षात ठेवा, इथं तुम्हाला गंडवण्याचा प्रयत्न तर नाही केला ना. गाय गंडवण्याचा प्रयत्न असू शकतो. A+B म्हणजे A हा B चा, AB A हा B, AB 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 म्हणजे त्याच सिक्वेन्सने आहे का उलट पण आहे. कधी कधी B आहे A चे असं पण दिलं जाऊ शकतं. म्हणजे गंडवण्याचा कार्यक्रम दिला जाऊ शकतो. काही बूस्टरमध्ये मी टाकलेलं पण आहे, येणाऱ्या काळातल्या बूस्टरमध्ये पण टाकेल. आपल्याला इथं फसायचं, इथं चुकायचंय, परीक्षेला नाही. त्यामुळं पहिली स्ट्रॅटेजी ही पाहिजे की AB 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 हे आहे का? असेल तर काय करावं, तर काय लक्षात ठेवा, आपल्याला कळलं पाहिजे, प्लस म्हणजे भाऊ, मायनस म्हणजे बहीण, गुणिले म्हणजे पत्नी, भागिले म्हणजे वडील. मग हे इक्वेशन दिलं जातं तुम्हाला, त्यानुसार डायग्राम प्लॉट करा. P×Q, गुणिलेचा अर्थ काय होतं? पत्नी. P ही पत्नी आहे कोणाची? पती पत्नीमध्ये गुणिले चिन्ह येतं. P ही पत्नी आहे Q ची, म्हणजे हे झाले पतिदेव. ही पत्नी म्हणजे ते पतिदेव झाले.
क्यू भागिले आर, भागिले म्हणजे वडील, क्यू वडील आहेत कोणाचे, आरचे, आर मायनस टी, आर मायनस आर ही बहीण आहे कोणाची, टीची, आणि टी प्लस प्लस म्हणजे भाऊ, टी भाऊ आहे कोणाचा, यसचा. शेवटच्या व्यक्तीचं जेंडर सांगता येत नाही, लक्ष ठेवा. टी हा भाऊ आहे यसचा, मग यस ही बहीण आहे, भाऊ हे कळत नाही. ठीक आहे, खालीलपैकी कोणते खरे आहे, कोणते खरे आहे. पहिला, यस हा आरचा भाऊ, यस हा आरचा भाऊ. अरे यसचं जेंडरच माहित नाही, भाऊच असेल कशावरून, बहीण पण असू शकतं, कन्फर्म नाही. ठीक आहे, बाकीचे जर पर्याय इलिमिनेट होत असेल तर मी हे पण मान्य करेल, पण पहिला कन्फर्म बरोबरच येईल असे नाही. दुसरं, यस हा क्यूचा मुलगा, यसचं जेंडर माहित नाही, त्यामुळे हे पण कन्फर्म नाही. बघा, जेंडर नसल्यामुळे हे पण कन्फर्म होत नाही, हे पण कन्फर्म होत नाही. यस हा पीचा मुलगा, यस हा पीचा मुलगा नाही, हे पण कन्फर्म होत नाही कारण याचं जेंडर नाही. वरीलपैकी एक नाही, बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4 बरोबर. मुलगा आहे का मुलगी आहे का काही कन्फर्म होत नाही. कन्फर्म जर व्हायचं असेल तर तिन्ही होतील, वरीलपैकी सर्व असंही उत्तर येऊ शकतं. लक्षात ठेवा, इथं गंमत येते पर्यायाची. काही जणांनी पटकन अजूम करून करेक्ट टिक केला असेल, चुकलात, कारण दोन्ही ठिकाणी पण तीच गोष्ट दिली होती. मी थोडंसं पर्यायामध्ये ट्रॅप टाकले होते, लक्षात ठेवा. ह्याचा ऑप्शन नंबर किती आहे, 4. बघा पुढचा प्रश्न, पाय चार्ट, वृत्तालेख, वर्तुळालेख. हा जो वृत्तालेख असतो मित्रांनो, वृत्तालेख हा डिग्रीचा विचार केला तर 360 डिग्री असतो, आणि टक्क्याचा विचार केला तर 100% असतो. आपल्याला सगळा विचार करत बसायचं नाही, पाहून कळलंय मला डिग्री आहे, मला नक्की दिलंय काय काढायचं काय एवढंच पाहायचं असतं. बघा, खालील वर्तुळालेखात एका कुटुंबाचा वार्षिक खर्च दाखविला आहे. त्या कुटुंबाचा वार्षिक खर्च 1,08,000 रुपये आहे. 1,08,000 रुपये असल्यास कपडे व औषधावरील एकूण खर्च हा घर भाड्यापेक्षा कितीने जास्त आहे. कोणता विचारलाय बाबा, कपडे औषधे यांच्यावरील खर्च, कपडे औषधावरील खर्च हा घर भाड्यापेक्षा कितीने जास्त आहे. आता ह्या दोघांचा विचार करा, 63 आणि 45 म्हणजे 108 डिग्री, 72 पेक्षा 108 डिग्री 36 ने जास्त, म्हणजे 1,08,000 बरोबर, किंवा असं म्हणूया गुणिले, किंवा असं एकदम सोपं, एकूण खर्च आहे ना, म्हणजे 360ला 1,08,000 एकूण, तर 36ला किती. आता इथं विचार केला, इथं खाली खाली विचार करा, वर खाली विचार करा, तुम्हाला जे वाटेल ते. इथं विचार करा 10 ने, म्हणजे असं म्हणूया इकडून इकडं 10 ने भागलं जातंय, तर इकडून इकडं 10 ने भागलं जाईल, कितीने 10 ने, एक शून्य गायब होईल, म्हणजे 10,800, म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर. ह्याला इतकं तर त्याला किती, टोटल 360 म्हणजे 1,08,000, तर 36 म्हणजे किती. क्लिअर, ह्याला 10 ने भागलं हे, तर याला 10 ने भागल्यानंतर उत्तर येईल ऑप्शन नंबर 4 बरोबर. मी बाकीचं वाचलंय का रे, बाकीचं पाहिलंय का रे, अन्न, शिक्षण, मनोरंजन पाहिलंच नाही. नेहमी वृत्तालेखामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, दिलंय काय ते पाहायचं, विचारलंय काय ते पाहायचं पटकन, आणि कन्फर्म मार्क मिळून देणारा हा प्रश्न आहे. हा पूर्व असू द्या, मुख्य असू द्या, सगळीकडे गरजेचा पार्ट आहे, येतो म्हणजे येतोच. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न वयवारीचा. समीर, राघव, आमिर यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 7:5:3 आहे. समीर हा आमिर पेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. कोण, समीर, राघव, आमिर. आता समीर जर विचार केला मित्रांनो, समीर हा 7x होणार, बरोबर, 7x. मधला कोण आहे, राघव, राघव हा किती होईल, 5x होईल. आणि आमिर हा काय होईल, आमिर हा 3x होईल. कोणामधला फरक मोठा कोण आहे, समीर मोठा आहे कोणापेक्षा, आमिरपेक्षा. किती वर्षांनी, 12, म्हणजे दोघांच्या वयामधला डिफरन्स हा 12 असणार. 7x 3x म्हणजे 4x बरोबर 12, म्हणजे x बरोबर 12/4, 4 त्रिक 12, x बरोबर 3. मला कोणाचं वय काढायचंय रे, राघवचं. राघव काय, 5x म्हणजे 5 गुणिले 3, म्हणजे राघव हा 15 वर्षाचा आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. अतिशय सोपं. बघा पुढचा प्रश्न थोडासा ट्रिकी, कोडिंग डिकोडिंगचा ट्रिकी क्वेश्चन दिला होता. ट्रिकी क्वेश्चन, यालाही तुम्ही स्टक झाले असताल काही जणांना पटकन क्लिक झाला असेल. या प्रश्न टाकण्याचा आणि 5च नंबरला टाकण्याचा पर्पज हाच, की काही जण अशा प्रश्नामध्ये अडकून राहिले पाहिजेत. ते अडकून राहिले की पुढे राहिलेले प्रश्न त्यांच्याकडून राहिले गेले पाहिजेत.
पेपर कव्हर नाही झाला पाहिजे, असा उद्देश मेन पेपर सेटरचा असतो. आता या ठिकाणी पेपर सेटरच्या भूमिकेमध्ये मी आहे. मी तुम्हाला गंडवण्याचा, तुम्हाला अडकवण्याचा, ट्रॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न 100% करणार. तुम्ही अडकले नाही पाहिजे. इथं येऊ न येऊ असे प्रश्न येणारे पोरं फक्त 1-2% असतात. बाकीच्या पोरांचा सगळ्यात खासियत काय असते, ज्याला स्किप करून जाता येतं. म्हणजे फार फार तर 1 मिनिट विचार करायचा असतो. आलं तर ठीक, नाही तर नंतर बघू बाबा. नाही आलं तरी चालेल, कारण जे आवाक्यातले प्रश्न आहे तेच चुकले नाही पाहिजे, ते बरोबर आले पाहिजे. ह्याचं लॉजिक असं होतं, 9 याची बेरीज किती द्या 8, 9 8 72. यांची बेरीज येते 7, 13 7 91. यांची बेरीज येते 9, 12 9 108. यांची बेरीज 7, 14 7 98. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे पहिला आकडा ह्या दोघांच्या अंकांची बेरीज यांचा गुणाकार करायचा होता. ऑप्शन 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, दिशाज्ञान चाचणी. जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला. इथून दक्षिण दिशेला तो 29 मीटर चालत गेला. किती गेला? 29 मीटर चालत गेला. ठीक आहे. तेथे उजवीकडे काटकोनात वळून, आता तोंड खाली आहे, उजवीकडे काटकोनात म्हणजे इकडे वळायचंय. उजवीकडे काटकोनात सरळ 17 मीटर चालला. उजवीकडे काटकोन, आता 29 जर एवढा असेल तर 17 थोडंसं कमी करा. हे 17 मीटर आलं बघा, 17. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 8, उजवीकडे म्हणजे वरती, हे आलं 8. ठीक आहे, 8 मीटर चालला. शेवटी डावीकडे काटकोनात वळून, काटकोनात डावीकडून 11, म्हणजे हे 11 बघा, हे 11. ठीक आहे, तर वळून चालला व नंतर तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर आहे. आता इथं आणि हे मूळ ठिकाण यांच्यामधलं अंतर काढायचे मित्रांनो. मला यांच्यामधलं अंतर काढायचे म्हणजे मला 90 डिग्रीचा कोण तयार करावा लागेल, त्रिकोण तयार करावा लागेल. हे झाला 90 अंशाचा कोण. करेक्ट आहे. मग मला सांगा, हा 8 तर हा 8, मग 29 मधून 8 गेले, हे 21, हा 11 तर हा पण 17, म्हणजे या दोघांची बेरीज किती आली? 28, आणि हा आला 21. म्हणजे पायथागोरस थेरम सांगतोय कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू जी आहे, पहिली बाजू किती? 28 चा वर्ग, आणि दुसरी बाजू म्हणजे 21 चा वर्ग. 28 म्हणजे 784 प्लस 21 441. यांची बेरीज करा. 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, चाला 1, 7 आणि 4 11 आणि 12, 1225. कशाचा वर्ग आहे? तर 25च्या जागी 5, 12 पेक्षा लहान 3 चा वर्ग, 35 चा वर्ग असणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. म्हणजे सिंपल, हे अंतर किती आहे? 35. मूळ ठिकाणापासून आतापर्यंतचं अंतर 35 मीटर आहे, किलोमीटर आहे. किती मीटर? मीटर आहे. क्लिअर आहे? लक्ष ठेवा, दिशाज्ञान चाचणी प्रत्येक पेपरला घेतोय म्हणजे घेतोय, वेगवेगळ्या टाईपचे घेतोय. का घेतोय? उद्देश एकच, त्या टाईपचा प्रश्न जर तुमच्या परीक्षेला आला, चुकलं नाही पाहिजे. आपली बूस्टर टेस्ट सिरीज प्रत्येक विद्यार्थी मित्र सोडवतोय. का सोडवतोय? दररोज 20-20 प्रश्न, 20-20 टॉपिकचं काम करायला मिळतंय. आपल्या चुका सुधारायला लगेच संधी मिळते. असं इतिहासामध्ये अख्ख्या MPSCच्या पहिल्यांदाच घडतंय की दररोज आपल्याला गणितावर काम करायला मिळतंय. आणि जर आपल्यासाठी जर आपला मास्टर तळमळीनं करत असेल तर आपण का करू नये? आपल्याला जिंकायचंय ना, तर मग आपण केलंच पाहिजे. लक्ष ठेवा, दररोज एक पेपर सोडवा, 20 प्रश्न सोडवा. किती बरोबर येऊ द्या. सर माझे 12 येतात, 14 येतात. अरे कितीतरी विद्यार्थी मित्र असे आहेत की ज्यांचे 10 पेक्षा आकडा कधीच आयुष्यात त्यांनी 2 अंकी मार्क पाहिले नव्हते. म्हणजे जे येईल ते 5 4 7 असेच मार्क पडायचे त्यांना 20 पैकी. आता ते विद्यार्थी 15 पडले तरी कमी का पडले असा विचार करतात. सर 20 पैकी 20च पाहिजे. मग आपण पोरांना ती इच्छा निर्माण करून दिली. आणि खरंच हे कॉम्पिटिशन, आपण मागे नाही राहिलं पाहिजे, आपण पुढेच गेलं पाहिजे. गणितावर ठराविक लोकांची मक्तेदारी असायची की बाबा ज्यांचं मॅथ चांगलं आहे, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड चांगलं आहे, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, ज्यांचं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आहे, अशीच लोकांना गणितात मार्क मिळवायचे. पण आता असं राहिलं नाही. कारण दररोज जर काम केलं, सराव जर केला तर त्यात यश मिळतं 100%. म्हणून आपण तो दररोज सराव करून घेतोय. तुम्ही मागे राहू नका, भीती ठेवू नका. किती मार्क पडू दे, मी फक्त दररोज करणार. आत्तापर्यंत किती बूस्टर झाले सोडवा ना, तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, करायचंय म्हणजे करायचं, सोडायचं नाही. बघा पुढचा प्रश्न, एका आयताकृती शेताला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये दराने 4200 रुपये खर्च आला. म्हणजे आता हे जे आयताकृती जे काय आहे, आयताकृती याला काय घालण्यासाठी, तर कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये खर्च आला. आणि तो टोटल खर्च किती झाला? 4200. किती पदरी? 3 पदरी. म्हणजे 3 वेळा फेरे मारले
3 वेळा तर खर्च किती आला 4200. मग मला पहिलं 3 पदरी आहे, एका पदराचं काढावं लागेल. एक पदरी म्हटलं तर लक्षात येते 4200ला 3 ने भागा म्हणजे आलं 1400. एक पदरी खर्च आला 1400. आता 1400 हे खर्च आहे 1400 रुपये. मीटर किती असेल तर भागिले 10 करा म्हणजे 140 मीटर आलं. म्हणजे हे टोटल चौघांची बेरीज ही 140 मीटर, त्याला आपण परिमिती म्हणतो. म्हणजे आयताची परिमिती बघा, एक कुंपण एक पदरी म्हणलं की आयताची परिमिती. आयताची परिमिती पेरिमीटर ऑफ रेक्टँगल म्हणजेच 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी. मग मित्रांनो आयताची परिमिती काय रे, तर 140 मिळाली आपल्याला. एक पदरी कुंपण, 2 कंसात लांबी दिली आहे का, हो 45. रुंदी काढायची त्याला आपण x म्हणूया. 2 ने भागा इकडे, चला 2 ने भागले आलं 70. 70 बरोबर 45 प्लस x, 45 इकडे मायनस झालं तर किती आलं 25. म्हणजे आयताची रुंदी किती, शेताची रुंदी किती, तर 25 मीटर. ऑप्शन नंबर 4 बरोबर करेक्ट. येस. बघा पुढचा प्रश्न कॅलेंडरचा क्वेश्चन विचारला. सगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन घ्यायचे म्हणजे घ्यायचे. आता ह्या टाईपचे ह्या टेस्टमध्ये घेतले, चौथ्या टेस्टमध्ये वेगळ्या टाईपचे प्रश्न. सगळे प्रकार कव्हर झाले पाहिजे आणि त्यासाठी तर बूस्टर आहे. प्रशांतचा वाढदिवस 28 एप्रिल 2011 म्हणजे 11 रोजी झाला. 28 एप्रिल 11 रोजी सोमवारी झाला. कधी झाला, सोमवारी. तर 11 जुलै 2015 रोजी सूरजचा वाढदिवस कोणत्या वारी असेल. आता विचार करा प्रशांतचा वाढदिवस कधी आहे, 18 जुलै 2011. इथं 2011 लक्षात ठेवा, 2011. तर 2015ला काय, मग 30 तारीख 28 एप्रिल 2011. मी कुठं जातो, 2015 पर्यंत जातो. सेम तारीख 2012, 2013, 2014 आणि 2015. कधी, 28 एप्रिल बरोबर. 28 एप्रिल 2015 ही तारीख काढायची. मित्रांनो लीप इयर कोणतं आहे रे, तर इथं लीप इयर आहे बघा, 28 एप्रिल. मग आपल्याला कळलं पाहिजे लीप इयर मला 2 निवडी होणार, पण 29 फेब्रुवारी कुठे येतो, इथं वार सोमवार आहे म्हणजे साहजिकच इथं कोणता येणार, बुधवार येणार 2 निवडी. इथं येणार गुरुवार, नंतर येणार शुक्रवार आणि इथं आला शनी. आता मित्रांनो कोणता वार आला, हा शनी. कोणत्या तारखेला, 28 एप्रिल 2015ला. आपल्या 11 जुलैला जायचं म्हणजे एप्रिल पासून जुलैपर्यंत जायचंय मित्रांनो. बघा एप्रिल 30चा असतो, याच्यामध्ये एप्रिलमध्ये राहिले किती दिवस, तो 2 दिवस राहिले बघा, 29 आणि 30. मे महिना पूर्ण आहे 3 कोड, पूर्ण 31चा असतो, 31 भागिले 7 बाकी राहते 3. मे, जून हा 30चा आहे 2. जुलै 11 पर्यंत 11 करा बेरीज चला. 11 आणि 2 13 आणि 3 16 आणि 18, 18 भागिले 7 किती बाकी, 4 बाकी. म्हणजे 4 दिवस पुढे जायचंय कोणाच्या, शनिवारच्या. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट. पहिलं वर्ष सेम करा, नंतर दिवस काउंट करा. लक्षात ठेवा लीप इयर असेल तर 2 ने उडी होते. ही 2 ने उडी का होते, कारण याच्यामध्ये 29 फेब्रुवारी येतो म्हणून. ही कन्सेप्ट प्रत्येकाला कळली पाहिजे की उड्या मारताना जर लीप इयर असेल आणि मध्ये जर 29 फेब्रुवारी येत असेल तर उडी 2 ने मारायची, नाहीतर 1 ने मारायची. लक्षात ठेवा. आणि दिवस काउंट दोन्ही एकाच ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केला. सरळ व्याजाने एका बँकेत ठेवलेली 16,000 रुपये रक्कम ठराविक वार्षिक दराने 10 वर्षात तिप्पट होत असेल तर त्या बँकेने आकारलेला ठराविक व्याज दर काय, सरळ व्याज. लक्षात ठेवा दाम तिप्पट होणे, दाम तिप्पट. लक्षात ठेवा तिप्पटचा अर्थ काय, पहिलं दुप्पट समजून घ्या. दुप्पट किती पट असू द्या, दुप्पट म्हटलं तर लक्षात ठेवा 1 पट मुद्दल. जी काय रक्कम ठेवणार तुम्ही घेणार ती मुद्दल म्हणतात. 1 पट व्याज म्हणजे नेहमी 1 पट मुद्दल असणार. 1 पट मुद्दल म्हणजे 1 पट मुद्दलच येणार, काय 1 पटच येणार. आणि उरलेलं 2 पट हे काय असणार, व्याज असणार. 1 पट मुद्दल, 2 पट व्याज. आता काय झालं, 10 पट म्हणल्यावर काय येईल रे, 1 पट मुद्दल 9 पट व्याज. 15 पट म्हणल्यावर काय येईल रे, 1 पट मुद्दल 14 पट व्याज. म्हणजे किती पट आहे, तिप्पट. मग 2 पट व्याज येणार. आता मला सांगा मुद्दल आहे किती, 16,000 म्हणजे व्याज किती येईल रे, 32,000 दुप्पट. आणि या दोघांची बेरीज करून तिप्पट होतं. म्हणजे तुम्हाला पहिलं
सरळ व्याजाचं सूत्र माहीत पाहिजे. I इज इक्वल टू PNR/100 हे आपलं सूत्र. एकदम सिस्टमॅटिक वेने जातोय आपण. व्याज हे दुप्पट असणार मुद्दलाच्या, म्हणजे 16च्या दुप्पट 32,000. पी म्हणजे काय? पी प्रिन्सिपल म्हणजे किती आहे? 16,000 आहे. गुणिले एन. एन म्हणजे काय? किती वर्षासाठी? तर 10 वर्षामध्ये. रेट किती माहीत नाही. R/100. चला कॅल्क्युलेट करूया. हे 0 गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. 1600 ने भागा. 32,000 भागिले 1600 म्हणजेच R. चला कॅल्क्युलेट करूया. 1 0 हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला. 16 दुने 32. हे किती आलं? 20%. म्हणजे रेट जो असणार ते 20% असणार. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे तुम्हाला इथं कन्सेप्ट दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम चारपट ही जी काही कन्सेप्ट आहे ही कळलं आपल्याला. फॉर्म्युला सरळ व्याजाचा फिक्स. I इज इक्वल टू PNR/100. बघा पुढचा प्रश्न. एका शेतातील बंदिस्त पाण्याची टाकी, बंदिस्त पाण्याची टाकी भूमितीचा प्रश्न घेतलाय. एका शेतातील बंदिस्त पाण्याच्या टाकीची लांबी दिली आहे 9 मीटर, रुंदी दिली आहे 12 मीटर, उंची दिली आहे 30 मीटर. या टाकीला आतून सिमेंटचा लेप देण्यासाठी प्रति चौरस मीटर हा 30 रुपये खर्च येत असेल तर एकूण किती खर्च येईल प्रति चौरस मीटर? आता लक्षात ठेवा टाकी किती मोठी बघा. 9, 12 आणि 15 हे टोटल आलं. म्हणजे आता तुम्हाला टाकी, पाण्याची टाकी कोणता आकार असणार मित्रांनो? लांबी, रुंदी, उंची वेगळी आहे. म्हणजे तो शेप जो आहे तो क्युबॉइड शेप ज्याला म्हणतात, इष्टिकाची ती ही झाली पाण्याची टाकी, ज्याला लांबी पण आहे, रुंदी पण आहे, उंची पण आहे. मग याच्या आतून लेप लावायचा आहे सिमेंटचा, म्हणजे खालू पण, साईडच्या चारी पण, वरती पण, म्हणजे आतून. म्हणजे याचा अर्थ साईच्या साई. मग याला म्हणतात पृष्ठफळ. एकूण किती खर्च येईल? तर एकूण पृष्ठफळ कशाचं रे मित्रांनो? हा शेप कोणता आहे? ह्याला म्हणतात इष्टिकाची ती क्युबॉइड. मग त्याचा फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. 2 कंसात LB प्लस BH प्लस LH. लक्षात ठेवा पहिला आपण पृष्ठबळ काढून घेऊन मग नंतर त्याला 30 ने गुणू. 2 कंसात लांबी 9, रुंदी 12 प्लस रुंदी उंची 12 गुणिले 15 प्लस 9 गुणिले 15. ओके. मग बघा 2 कंसामध्ये 12 9 108 प्लस 12 गुणिले 15 180 प्लस 15 9 135. करा बेरीज 2 ने गुणा. 5 0 8 5 8 किती होतात? 5 8 13. हात चाला 1 1 3 4 4 8 12 12. ओके. हात चाला 1 2 3 4 गुणिले 2 म्हणजे हे किती आलं बघा? किती आलं? 846. 846 चौरस मीटर हे आलं आपलं पृष्ठफळ. बरं कसा खर्च येतोय बाबा? तर कसा खर्च येतोय? 30 रुपये. म्हणजे 46 गुणिले 30. 846 चौरस मीटर गुणिले किती? 30. आता 0 तर येणार. 3 × 18 हातचा आला 1 3 चौक 12 ने 1 13 हातचा आला 1 3 8 24 ने 1 25. 25,380. ऑप्शन नंबर 4 बरोबर. ठीक आहे. इथं काय समजलं तुम्हाला? हा क्युबॉइड आहे, इष्टिकाची ती आहे पाण्याची टाकी, ज्याला लांबी, रुंदी, उंची वेगळी असते. याचं पृष्ठफळ सांगितलंय. हे सूत्र तुम्हाला कळलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यात किती पाणी बसेल, किती पाणी मावेल म्हटलं तर त्याला घनफळ म्हणतात. घनफळ कोणत्या सूत्राने काढलं जातं? L × B × H. लक्षात ठेवा इष्टिकाचितीचे हे 2 सूत्र गरजेचे. आलं तर प्रश्न या बाबतीतच येणार. रंग द्यायला लागले, एक लाकडी पेटी येईन, पाण्याची टाकी येईन, आकार कोणता येतो? इष्टिकाचिती. मग घनफळ आणि पृष्ठफळ लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 4 बरोबर. ओके. चला पुढे बघा पुढचा प्रश्न. आता 10च्या नंतर प्रश्न थोडेसे इझी वाटणार बघा तुम्हाला. ट्रॅप प्रत्येक ठिकाणी टाकलेले असतात. एका वस्तूच्या मूळ किमतीत 10% कपात केल्यामुळं त्याच्या विक्रीत 30% वाढ झाली तर दुकानदाराला गल्ल्यावर काय परिणाम झाला? मित्रांनो टक्के मतलब 2 मेथड आहे बघा. पहिली मेथड सगळ्यांना आवडत असेल की 100 माना टक्क्यामध्ये फिरवत राहा. पहिल्यांदा कपात झाली म्हणजे 90/100. पुन्हा वाढ झाली 30 म्हणजे 130/100. काय होता असं तू, काय झाला असं तू, ह्या तत्वाने जायचं. म्हणजे काय बघा काय आहे हे? 100ला 100 गेले, 0 0 गेला, 0 0 गेला. 13 9 117 म्हणजे काय होता रे तू?
काय होता तू 100 होता, झाला 117, म्हणजे 17ने वाढ झाली. ऑप्शन नंबर 3 बरोबर. वाढ घट लक्षात ठेवायचं. किंवा तुमच्यापैकी म्हणला सर तुम्ही जी काय ट्रिक्स क्लासमध्ये इकडे तिकडे सांगितलेली आहे x + y xy/100 याचाही वापर करू शकता. पहिल्यांदा कपात आहे -10, नंतर वाढ आहे +30, मायनस आणि प्लस मायनस 10 × 30/100. करेक्ट. मग कॅल्क्युलेशन करू. 0 0 0 0 गेला, -10 + 30 -3 -13 + 30 म्हणजे +17, म्हणजेच ऑप्शन नंबर किती 3 बरोबर. प्लस म्हणलं की वाढ झाली, लक्षात ठेवायचं. दोन्हीपैकी कोणतंही तत्व वापरा, उत्तर येतं. बघा पुढचा प्रश्न. एक रेल्वे एकूण अंतराच्या 1/3 प्रवास म्हणजे 1/3 प्रवास 30 km/h वेगाने, त्यानंतरचा 1/3 प्रवास 20 km/h वेगाने, उर्वरित 1/3 प्रवास 24 km/h वेगाने करते, तर रेल्वेचा सरासरी वेग काय? लक्षात ठेवा 3 वेगांची सरासरी काढायची. किती? 3. सरासरी वेग, सरासरी वेग, वेगांची सरासरी किती वेगांची रे? 3. 3 वेगांची सरासरी जर म्हटलं तर लक्षात ठेवा 3 वेग आहे. अंतर समान असताना इथं 1/3 1/3 1/3 म्हणजे तिन्ही ठिकाणचं अंतर सेम आहे. ज्या वेळेस 3 वेगांची सरासरी काढतात अंतर समान असताना, तर 3 × x × y × z अपॉन xy + yz + xz. आता माहीत नाही असा एकही विद्यार्थी नाही महाराष्ट्रातला. कारण का? इतक्या बूस्टरमध्ये 3 वेगांची सरासरी, 2 वेगांची सरासरी लगेच क्लिक होते का बघा. 2 वेगांची सरासरी, सरासरी वेग 2 वेगांचा काय रे मित्रांनो? 2xy/x + y. बघा 2 वेगांची सरासरी, 3 वेगांची सरासरी. माहीत नाही असा एकही विद्यार्थी मित्र नाही आता. कारण कितीतरी बूस्टरमध्ये काही बूस्टरवर ह्याच्यावर प्रश्न घेतलाय, काही ह्याच्यावर घेतलाय, काही ठिकाणी अंतर वेगळं असताना सरासरी कशी काढायची ते घेतलंय. म्हणजे सरासरी वेग दिसला तर कसाही येऊ दे, समान अंतर असताना असू दे किंवा वेगळं अंतर असताना असू दे, सगळं घेतलेलं आहे. लक्षात ठेवा 3 तासाच पहिला वेग किती रे बाबा? 30. दुसरा वेग किती रे? 20. आणि तिसरा किती रे? 24. बस छेदाच्या ठिकाणी ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 600. पटकन आपण करू शकतो. YZ म्हणजे या दोघांचा गुणाकार 24 × 2 = 48, 480 झालं. आणि XZ म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 24 × 3 = 72 म्हणजे 720. आता बेरीज करूया चला पटकन. वरती 3 × 30 × 20 × 24 छेदाच्या ठिकाणी काय आलं बघा 600 प्लस या दोघांची बेरीज जर केली 80 20 झाली 100. 100 800 1200 1200 1800. ओके 1800 आलं. मग कॅल्क्युलेशन करा चला पटकन. 0ला 0 गेला, 0ला 0 गेला. 3 × 18, 3 × 2 = 6, 2 ने भागलं. ओके मग राहिलं काय रे? 24. म्हणजे सरासरी वेग 24. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट आहे. एकदम सोपं. चला पुढचा प्रश्न. एकटी रीना, टीना आणि हिना एक काम अनुक्रमे 20 दिवस, 30 दिवस आणि 60 दिवसात पूर्ण करू शकतात. एकट्या टीनाने काम सुरू केलं. आता तिघी जणी आहेत. एक रीनाताई, आपली रीनाताई ते काम 20 दिवसात पूर्ण करते. नंतर कोण आहे? टीनाताई आहे, ती किती दिवसात पूर्ण करते? 30. आणि तिसरी कोण आहे? हिनाताई आहे. हिनाताई किती दिवसात काम करते बघा? 60 दिवसात. तिघांचा लसावी किती येतो? 60. 20 त्रिक 60, 30 दुने 60, 60 एके 60. आता तिघांनी एकत्र काम करायचंय का नाही? काय सांगितलं? एकट्या टीनाने काम सुरू केले म्हणजे पहिल्या दिवशी टीना आली बघा. पहिला दिवस आहे म्हणजे 3च खुर्च्या होणार. कारण टीना आली, टीना आहे नाही का, 2च खुर्च्या होणार, 2च. बघा टीना हे एका दिवसाची खुर्ची असते बरं का मित्रांनो. टोटल 60 खुर्च्या बनवायच्यात. रीना पहिल्या दिवशी 3 खुर्च्या बनवते, टीना 2, हिना 1. मित्रांनो पहिल्या दिवशी फक्त टीनाने खुर्ची बनवली, दुसऱ्या दिवशी पण टीनानेच बनवली. पण तिसरा दिवस असा उजडला की ज्या वेळेस सांगितलंय दर तिसऱ्या दिवशी तिला रीना आणि हिना दोन्ही मदत करतात, दोघी मदत करतात म्हणजे ही पण, म्हणजे तिसऱ्या दिवशी टोटल 6 खुर्च्या होणार. लक्षात ठेवा. परत चौथा दिवस 2, पाचवा दिवस 2, 6व्या दिवशी परत 6. करेक्ट. असं चालणार. लक्षात ठेवा. हे कुठपर्यंत चालणार? सगळ्या 60च्या 60 खुर्च्या संपत्तोपर्यंत. मग मला कळलं 3 वर्षात 3 दिवसांच्या गॅपमध्ये 10 होतात. पुढे 10, पुढे 10 म्हणजे 3 दिवसाच्या 3 म्हणजे 10,
पुढचे 3 म्हणजे 10, म्हणजे आपल्याला कळेल 3 ला 10, 6 ला 20, 9 ला 30, 12 ला 40, 15 ला 50 आणि 18 ला किती 60. म्हणजे किती दिवशी काम पूर्ण होणार? 18व्या दिवशी काम पूर्ण होणार. ऑप्शन नंबर 4 बरोबर. असंच करत राहिलं तर 60 खुर्च्या बनण्यासाठी 18 दिवस लागतील. ऑप्शन 4 बरोबर. चला पुढचा प्रश्न. नाना पाटलांच्या शेतात धान्याची 300 पोती आहेत. धान्याची किती पोती आहेत बघा? आमचे नाना त्यांच्या शेतामध्ये 300 पोती आहेत धान्याची. त्यापैकी 35% पोती गव्हाची आहेत, 20% पोती ज्वारीची आहेत, 15% पोती तुरीची आहेत, उर्वरित पोती सोयाबीनची आहेत. तर शेतात सोयाबीनची पोती किती? टक्केवारीचं डिस्ट्रीब्युशन कळलं पाहिजे. 100%. आता खरं तर बघूनच कळतंय 100%चं 4 भागामध्ये विभाजन होणार. पहिला 35% जे आहे ते गहू पोती आहे, गहू. दुसरं 20% जे आहे ते कशाचं आहे? ज्वारी. पुढचं 15% जे आहे ते तूर आहे, तूर. आता राहिले किती टक्के रे मित्रांनो? 15 आणि 20 म्हणलं की 35 आणि 35 70. मग राहिले 30%. ते काय आले? सोयाबीन. कशाच्या 30% रे? 300च्या. कशाच्या? 300च्या. 300 गुणिले 30/100. चला 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 30 त्रिक 90. म्हणजे 90 पोती सोयाबीनच्या आहेत. ऑप्शन नंबर 2 बरोबर. एकदम सोपं. पुढचा प्रश्न बघा. खालील घन एकाच घनाची 2 पृष्ठे आहेत. त्यावर 1 ते 6 अंक लिहिलेले आहेत. 5च्या सम्मुख पृष्ठावरील अंक कोणता असेल तो सांगा. आता दोन्ही जर पाहिलं, 5च्या समोरचा पृष्ठ सांगितलाय, दोन्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये 4, 5 आणि 4, 5 कॉमन आहे बघा. 2 घटक कॉमन असेल तर 6च्या विरुद्ध 1 येतो. 6च्या विरुद्ध 1 येतो. बरोबर. आता बाकीचं काय खरं तर सांगता येत नाही, पण इथं बाकीचं सांगता येत नसतंय. पण मला एक गोष्ट कळते की मला कोणाच्या विरुद्ध विचारलंय? 5च्या. इथं कन्सेप्ट बाजूला लिहून घ्या. प्रत्येकाला सम्मुख सरळ एकच असतो आणि शेजारी असतात 4. मग शेजारचा कधी समोर नसतो, समोरचा कधी शेजारी नसतो. आता 5च्या शेजारी कोण आहे? 4 आणि 6. हे कधी सरळ येतील का? नाही. म्हणजे 4 पण उत्तर नाही, 6 पण नाही. 5च्या शेजारी 1 आणि 4. शेजारचे कधी सरळ सम्मुख येतील का? नाही. म्हणजे 1 पण नाही. म्हणजे ऑटोमॅटिक पर्याय पाहता ऑप्शन नंबर किती बरोबर? 4 बरोबर. लक्षात ठेवा, शेजारचा कधीच ऑपोजिट नसतो, सम्मुख नसतो, समोर नसतो. आणि समोरचा कधीच शेजारी नसतो. प्रत्येकाला शेजारी 4, प्रत्येकाला समोर 1. लक्षात ठेवा, ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. ऑप्शन 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. सिलोलिझम सगळ्यांना सोपं आहे. काही गुलाब जास्वंद आहेत, काही गुलाब हे गुलाब आहेत, काही गुलाब काय आहेत? जास्वंद आहे. काही गुलाब जास्वंद आहेत. सर्व जास्वंद बगीचे आहेत. सर्व जास्वंद आतमध्ये. हा आला बगीचा आहे. काही मोगरा बगीचा आहेत. मोगरा आणि बगीच्याचं रिलेशन मोगरा. उगी तिकडे घेऊन जायचं नाही. मग याच्यावरून काय काय निष्कर्ष निघतो बघा. काही गुलाब मोगरा आहे. गुलाब मोगरा होईलच असं नाही, आहेत कन्फर्म म्हणतायत, चूक. काही गुलाब बगीचे आहेत. काही गुलाब बगीचे आहे ना, हे काय गुलाब आणि बगीचा रिलेशन आहे, करेक्ट आहे. सर्व बगीचा जास्वंद, सर्व बगीचा जास्वंद होईलच असं आहे का? नाही. म्हणजे फक्त 2 बरोबर. ऑप्शन 2 बरोबर. करेक्ट आहे. सगळ्यांचं बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न. बुधवारी सकाळी 8 बुधवारी बरं का, सकाळी 8:20 निघालेली ताशी 45 किलोमीटर वेगाने धावणारी मालगाडी गुरुवारी दुपारी 2:40 वाजता किती किलोमीटर अंतरावर पोहोचली असेल? आता मला कळलंय बुधवारी सकाळी 8, बघा कुठून चालू झालं. बुधवारी सकाळी 8:20 ते गुरुवार दुपारी किती? 2:40. आता इथं गंमत अशी आहे, काय केले बघा. बुधवारी सकाळी 8:20 ते गुरुवार दुपारी 2:40. आता इथं जर पाहिलं तर बुधवारी सकाळी 8:20 ते गुरुवारी सकाळी 8:20 24 तास. पुढे जर गेलं 8 पासून 2 पर्यंत गेलं तर बुधवारी सकाळी 8:20 ते गुरुवारी दुपारी 2:20 पर्यंत किती तास होतील? 30 तास होतात. 30 तास आणि वरती एक्स्ट्रा 20 मिनिटे.
30 तास वरती एक्स्ट्रा 20 मिनिटं होतात, लक्षात ठेवा. 30 तास, 8 ते 8 24 आणि पुढे 8 ते 2 पर्यंत अजून 6, 24 आणि 6 30 तास. 30 तास 20 मिनिटं. प्रत्येक तासाला किती जाती रे? 45 किलोमीटर. म्हणजे 30 गुणिले 45 हे तर कन्फर्म आहे, प्लस 20 मिनिटाला किती जाईल? तर 20 मिनिटाचं तासात करा, 45 गुणिले 20/60, कारण मिनिटाचं तासात केले बघा. मग हे 0 0 गेला 3, 3 ने भागलं 15, बस 15 मिळवायचंय. मग यांचा गुणाकार पाहिला किती? 0 आहे तसाच, 3 5 15, हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 13, 1350 प्लस 15 म्हणजे 1365 किलोमीटर अंतरावर असणार. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. किती अंतर, किती वेळ गेला? प्रत्येक तासाला 45 आहे, अशा पद्धतीने 1365. बघा पुढचा प्रश्न. एक 280 लांब रेल्वे गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे. गाडी 220 मीटर लांब प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल? आता प्लॅटफॉर्म ओलांडायचा आहे. प्लॅटफॉर्म, रेल्वे गाडी, डिश करो विश करो डिश टीव्ही. ज्या वेळेस प्लॅटफॉर्म, बोगदा, पूल ओलांडायचा असेल तर इथं एक्स प्लस वाय लिहितात. टीव्ही पुढचा तसाच. एक्स म्हणजे कोणाची लांबी? तर रेल्वे गाडीची. वाय म्हणजे कोणाची लांबी? तर गाडीची, 220 बरोबर. टी वेळ माहित नाही पण वेग दिलाय रे बाबा, किती? 60. हे किलोमीटर पर आवर दिले, मीटर पर सेकंद करा, 518. करेक्ट आहे, कारण हे मीटर आहे. यांची बेरीज गेली 500. 500 गुणिले 18, छेदाच्या ठिकाणी 60 गुणिले 5, बस टी आला. मग कॅल्क्युलेशन पटकन करूया. 0ला 0 गेलं, 6 18, 5 10 50, 10 30, म्हणजे टी बरोबर 30 सेकंद एवढा वेळ लागणार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा सोपा प्रश्न. पदावली, फक्त गुणाकार भागाकार जे काही सोडवायचे ते. पहिला आतला कंस मामा -6 गुणिले 4 भागिले -6, छेदाच्या ठिकाणी -4 भागिले -8. चला कॅल्क्युलेशन करूया. वरती 6 ला 6 जाईल, म्हणजे हे मी असं लिहितो बघा, 6 गुणिले 4 छेद -6, छेदाच्या ठिकाणी -4 छेद -8. ठीक आहे. बघा 6 ला -6 गेले म्हणजे वरती राहिले 4, 4 1 4, बघा हे किती? 4 छेद 8. यांचं कॅल्क्युलेशन केलं, 4 गुणिले 8 छेद 4 गेलं, 4 ला 4 म्हणजे राहिलं उत्तर किती रे? 8. 8 म्हणजेच ऑप्शन नंबर किती? 3 बरोबर. करेक्ट. 4 छेद 8 गुणिले 4 म्हटलं तर उत्तर किती येतंय? 8. ऑप्शन 3. बघा पुढचा प्रश्न. अक्षरमालेवरून मिसिंग टर्म काढलाय. अक्षरमाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगितल्यानुसार ABCD EFGHIJKLM NOPQRST UVWXYZ. मित्रांनो काय आहे त्याचा नंबर देऊन घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. मग आता आपल्याला काय दिले बघा. W म्हणजे किती येतो रे? 23, म्हणजे हा झाला 23. I म्हणजे किती येतो रे? I म्हणजे 9. 23 मध्ये 9 गेला तर N बरोबर 14 येतो बघा. म्हणजे वरच्यांची वजाबाकी म्हणजे खालचा आकडा येतो. P चा आकडा किती आहे? 16. K चा आकडा किती आहे? K चा 11. 16 वजा 11 म्हणजे 5. ओके. N ची किंमत 14, H ची किंमत 8, 14 वजा 8 म्हणजे 6, 6 म्हणजे F, म्हणजेच ऑप्शन नंबर किती बरोबर? 2 बरोबर. लक्ष ठेवायचं. ठीक आहे. अशा तऱ्हेने 20 पैकी 20 प्रश्नांचे आपण सोल्युशन पाहिलंय. यूट्यूबवरती हा तिसरा व्हिडिओ होता. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय बूस्टर 8.0 हा आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर बॅच जॉईन जरी 110 रुपये फी असेल तर याला ऑफर आहे का चेक करा. ऑफर असेल तर 100% अजून 50% कमी. एवढ्या कमी वेळामध्ये जर मिळत असेल मित्रांनो, एवढे 50-60 रुपये घेऊन कसं करताय आणि ते पण का घेताय याचंही रिझन समजून घ्या. ह्या सगळ्या PPT टाईप करणं, सगळे एडिटिंग करणं, DTPला टायपिंगला 3-4 मुलं आहेत. यांना त्यांचं मी तुमच्यासाठी फ्री द्यायला तयार आहे हो, पण त्यांचं काय? त्यांना पेमेंट नको का रे? थोडंसं समजून घेतलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी शक्य नसतात. जेवढ्या शक्य आहे तेवढ्या मी 100% देत असतो. त्यामुळे अल्प फीमध्ये तुमच्यापर्यंत जावं. बॅचच्या माध्यमातून 2 रुपये माझ्या पोटाची सोय होतीये,
फक्त बूस्टर ह्यासाठीच आहे की ज्या माध्यमातून मला नको काही, पण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही हे काम केलं पाहिजे. त्यामुळं ऑफर असेल तर 100% ऑफरचा फायदा घ्या. हे सगळं तुम्हाला कळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. आणि आत्तापर्यंत बघा, बूस्टर 1 पासून 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि टॉपिक वाईज पण सेपरेट बूस्टर टेस्ट सिरीज आहे. सगळं तुमच्या पद्धतीने तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करण्यासाठी खुराक दिलाय मी, दररोज खुराक. कोणाची वाट बघायची गरज नाही, कोणाकडे जायची गरज नाही. डायरेक्ट पेपर प्रिंटआउट सोडवणं, लगेच व्हिडिओ पाहून क्लिअर करणं. लक्षात ठेवा, अशी जर गोष्ट केली मागेच राहू शकत नाही तुम्ही. एवढं मात्र सांगेल, तुमच्यापैकी जे विद्यार्थी नवीन आहे, आता परीक्षा लेटेस्ट जवळ नाही त्यांना, तर त्यांना वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहे. मी PYQ कायम बोलतो. ही PYQ बॅच आपल्या ॲपवरती आहे. अख्ख्या PYQ पुस्तकं, PYQ अंकगणिता PYQ बुक आहे, बुद्धिमत्ताचं PYQ बुक आहे. हे बुक्स वरती आधारित बॅच आहे. ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ह्या PYQ बुकवरती एक कुपन कोड दिलेला आहे. त्या कुपनचा वापर केला तर तुम्हाला जी बॅच कोणतीही घ्या 50% डिस्काउंट मिळून जाईल. सगळं अवेलेबल केलंय, एकदम अत्यल्प ऑलरेडीच फी आहे, त्यात 50%. म्हणजे तुम्हाला हा थोडक्यात कमी फीमध्ये शिक्षणापासून तुम्ही वंचित राहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं पहा, आपला वेळ आपल्याला ज्ञान घ्यायचंय एवढं लक्षात ठेवायचं, मागे राहायचं नाही. आणि बाकी 4था 5वा सगळे जे काही बाकीचे 15 उरलेले 12 ज्या टेस्ट आहे सगळ्या आपल्या ॲपवरती मिळतील. आपलं संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ॲप डाउनलोड करायचं, त्याच्यावरती पुढची बूस्टर मिळेल. ठीक आहे. बाकीचं दररोज टेलिग्रामला दररोज 12 वाजता पेपर मी सोडलेला असेल. नक्कीच फायदा घ्या. भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.